ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे यांना यापूर्वीच पदमुक्त करण्यात आले। पदावर नसतानाही निव्वळ पैशांच्या लालसेपोटी रक्ताचे रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर तावरे यांनी दबाव तंत्राचा वापर केला। या गंभीर कृतीबद्दल डॉक्टर तावरे यांना जन्माची अद्दल घडवली जाईल। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली। दुसरीकडे प्रसिद्धीच्या हव्यासाच्या नादात आपण काय करतोय याचं भान जितेंद्र आव्हाड यांना राहत नाही अशी टीका नामदार मुश्रीफ यांनी केली। मनुस्मृतीचं दहन करण्याच्या प्रयत्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नेमणुका आणि गैरप्रकारावरून होणाऱ्या टीकेबद्दल खुलासा केला। डॉक्टर अजय तावरे यांच्या नेमणुकीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पत्र दिलं होतं। त्या पत्रावर आपण शेरा मारला। त्यानंतर उंदीर चावल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे यांना पदमुक्त करण्यात आलं। पदावर नसतानाही तावरे यांनी पुन्हा ससून रुग्णालयात चुकीचा प्रकार केला। 3 लाख रुपयांसाठी तावरे यांनी हे कारनामे केल्याचं पुढे आलंय। पदावर नसताना डॉक्टर तावरे यांनी दबाव टाकून रक्ताचे रिपोर्ट बदलल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। पुन्हा अशा प्रकारचे कारनामे करण्याचं धाडस कधीही होणार नाही अशा पद्धतीची अद्दल डॉक्टर अजय तावरे यांना घडवली जाईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत, ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे। आता मला सांगा, एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे, कारण न्यायालय हे रक्ताचे सॅम्पल, त्याचे रिपोर्ट्स, त्यानंतर पोस्टमार्टम एखादी घटना घडली की त्यावर रिलाय ठेवून म्हणजे विश्वास ठेवून हे न्याय देत असतं। अशा जर घटना व्हायला लागल्या तर अतिशय म्हणजे चुकीचा एक संदेश जाईल आणि म्हणून मी त्याच वेळा सांगितलं की ही अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची अक्षम्य चूक केलेली आहे। यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अद्दल घडवणार। ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे डॉक्टर काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली। वैद्यकीय शिक्षण विभागानं आपल्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या कारवाया केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या मुद्द्यावरूनही मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली। मनुस्मृतीचं दहन करण्याच्या कागदावर डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो छापायला नको होता। आव्हाड यांनी महापुरुषांचा आणि देशवासियांचा अपमान केलाय। निव्वळ प्रसिद्धीसाठी जितेंद्र आव्हाडांकडून असले उद्योग केले जातात। अशावेळी आपण काय करतो याचं त्यांना भान राहत नाही। माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवली पाहिजे अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करायचं होतं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावर छापण्याची आवश्यकता नव्हती। जी गोष्ट आपण फाडणार आहोत आणि जाळणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण जाळतोय, त्यांना फाडून टाकतोय, ती किती दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे आपण काय करतोय याचं भान त्यांना राहिलं नाही आणि समस्त मला वाटते सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे। त्यांची माफी मागून ती जाणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळी फोटो फाडला त्यावेळी आमच्यासारख्या अनेक लोकांना वेदना झाल्या। असं आपण काय करतो याचं भानच त्याला राहिलं नाही। प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतो आहे हे भान न राहिल्यामुळं या गोष्ट झालेली आहे। त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे। काळंबावाडी धरणाच्या दुरुस्तीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाईल आणि जलद गतीनं धरणाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण केलं जाईल असंही नामदार मुश्रीफ म्हणाले।